ठेविले. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तुझा पुत्र इसहाक याचं अर्पण कर. परंतु एक गोष्ट या ठिकाणी अशी पाहायला मिळते की हा पुत्र जो आहे इसहाक त्याला 100 वर्षानंतर झालेला पुत्र होता. 100 वर्ष जवळजवळ त्याला पुत्र संतान नव्हती. जवळजवळ 25 वर्ष त्याला या गोष्टीची वाट पाहावी लागली आणि वाट पाहत असताना ज्या 100 वर्षी त्याला हा पुत्र संतान झाला आणि परमेश्वराने उत्पत्ती 22:1 नंतर जर तुम्ही वचन वाचत गेले की परमेश्वर त्याला म्हणाला की अब्रामा 22 वचन या गोष्टी घडल्या असं झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लावले आणि अब्रामा अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला काय आज्ञा. देव म्हणाला तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक या घेऊन मोरिया देशात जा. मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर. एकुलता एक मुलगा तुला दिलेला आहे. अब्राम हा विश्वासाचा नीतिमत्व गणण्यात आला आहे. अब्राम हा विश्वासाचा पिता गणण्यात आला आहे. अब्राम हा परमेश्वरावर चालणार होता. अब्राम हा परमेश्वराची प्रार्थना करणार होता. अब्राम हा देवाला भिवून वागणार होता. अब्राम त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर जे काही सांगाल ते तंतोतंत पाळणारा व्यक्ती होता. हालेलुया. प्रियानो, पाहायला मिळतं की अब्रामाच्या जीवनामध्ये त्यांनी जे आशीर्वाद प्राप्त केले ते केवळ देवाची आज्ञा पाळण्यामध्ये. जे काही परमेश्वर त्याला सांगत होता त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे प्रियांनो. आणि अब्रामाला देवाने सांगितलं की तुझा पुत्र एकुलता एक तुझा पुत्र त्याचं तू अर्पण कर. काय झालं असं अब्रामाच्या जीवनामध्ये परमेश्वराने ज्यावेळेस त्याला गोष्ट सांगितलं. अब्रामाला ज्यावेळेस प्रवासाला सुरुवात केली त्याचं वय 75 होतं. पुत्र प्राप्तीसाठी त्याला 25 वर्ष वाट पाहावी लागली आणि पुत्र प्राप्तीसाठी अनेक लोकांनी त्याला टच केला असन. काय रे तू देवाला एवढा घेऊन वागणारा मनुष्य, तुला अजून मुलबाळ नाही का रे अब्रामा? अरे तू एवढाची प्रार्थना करतो देवाची, तुला अजून पुत्र संतान नाही का रे अब्रामा? अरे ह्या डॉक्टरला दाखव, त्या वैद्याला दाखव, नाही तर चल माझ्या बरोबर, तुला मी मिशनवाडीच्या चर्च मध्ये घेऊन जातो. हालेलुया, हालेलुया. अब्रामाने कितीतरी त्याच्या लोकांनी त्याला टोचला असं. ज्याला मूळबाळ होत नाही त्यांना विचारून पहा परिस्थिती काय असती. त्यांना लोक कशी टोचतात, त्यांना लोक काय काय प्रकारे बोलतात, त्यांना कशी वेदना. किती वर्ष झाले लग्नाला बोलतात लोक, काय म्हणतात किती वर्ष झाले लग्नाला. मग ते सांगण्याला सुद्धा थोडस संकोच वाटतो, काय सांगू काय नाही सांगू. पण ती देवाची योजना असते प्रत्येकासाठी, देवाचे प्लॅन असते प्रत्येकासाठी, देवाची योजना असती. परंतु अब्रामाच्या जीवनामध्ये देवाने त्याला सांगितलं मी तुला आशीर्वादित करीन, तुझे संतान आशीर्वाद होईल आणि तुझ्या राणे आणि राष्ट्र आशीर्वाद आणि पिढ्याने पिढ्या मी आशीर्वादित करीन. आणि प्रियानो, देवाने अब्रामाला त्याच्या पुत्राचं अर्पण करायला लावलेलं आहे. अब्राम निघाला. ज्यावेळेस देवाची वाणी त्याच्याकडे आली त्यावेळेस परमेश्वराचा तो वाणी शब्द तिने ऐकलेला आहे आणि तो निघालेला आहे अर्पण करण्यासाठी. लाकडं घेतले, सुरा घेतलं, गाढवं घेतली, 2 नोकर बरोबर घेतली आणि ज्या देशामध्ये मोऱ्या डोंगरामध्ये त्याला अर्पण करायचं होतं त्या दिशेने अब्राम निघालेला आहे. अब्राम इतका तंतोतंत चालणारा मनुष्य होता. त्याला देव जे काय सांगतो तो वेळेतच पार पाडत होता. हालेलुया. परमेश्वराची योजना वेळेत जर आपण पार पाडल्या तर देव त्या ठिकाणी आपल्याला पुरवठा करतो. हालेलुया. परमेश्वराची योजना वेळेतच आपण जर केल्या तर परमेश्वर त्या ठिकाणी हजर असतो आणि त्या गोष्टी आपल्याला सहाय्य करतो. हालेलुया. कोणत्याही गोष्टी आपण जर परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीमध्ये जर आपण केल्या तर देव आपल्याला कृपा पुरवतो. हालेलुया. एका देवाच्या सेवकाबद्दल तुम्हाला सांगतो. अमेरिकेचे सेवक होते ते डॉक्टर बेन हिनी म्हणून, आणि नवीनच प्रभू मध्ये आले ते. आणि ते अमेरिकेमध्ये एका शहरामध्ये त्यांची मीटिंग भरली आणि या मीटिंग मध्ये 2-3 दिवसाच्या मीटिंग मध्ये होते ते. आणि मीटिंग भरल्यानंतर पहिल्या दिवशी एवढे चमत्कार झाले, एवढा त्या ठिकाणी प्रभूने कार्य केलं, एवढ्या मोठी गोष्टी घडल्या आणि खूप अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि मीटिंग खूप आशीर्वादित झाली पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मीटिंगला सुरुवात होणार होती आणि त्यांना काही ज्यांनी मीटिंग आयोजित केली ती काही आयोजक होते ज्यांनी
त्यांनी त्यांना सांगितलं, सर आमच्या घरी आज तुम्ही जेवण करायला या. ते म्हणले ठीक आहे. आयोजकांनी जर आता आपल्याला बोलवलं आहे तर जाणं भागच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरी ते जेवायला गेले आणि ते जेवणाला बसले. आणि बसल्यानंतर देवाच्या आत्म्याने त्यांना सांगितलं, उठ आणि प्रार्थना कर. देवाचा आत्मा बोलला त्यांच्या संग, उठ आणि प्रार्थना कर. ते प्रभूला म्हणले, प्रभू आता एवढं मोठी मेजवानी पुढे आलेली आहे, हे सगळे पाहुणे मंडळी जमलेले आहे, माझे काही नातेवाईक इथं आहेत आणि आता मी उठून प्रार्थना जाऊ, हे लोक मला काय म्हणतील. आणि त्यांनी प्रभूला असा प्रश्न केला. परत आवाज आला, उठ प्रार्थना कर. आणि त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला आणि पाहुणे मंडळीमध्ये चांगला स्वाद जीवू लागले. जेवण झालं व्यवस्थित आणि ते घरी गेले. त्यांच्या लॉजच्या ठिकाणी ते गेले आणि संध्याकाळच्या मीटिंगची तयारी ती करत होते. मीटिंगची तयारी करत असताना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी पुन्हा मीटिंगला आले ते. आणि मीटिंग करण्याच्या वेळेला स्टेजवर आल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना करून मीटिंगला सुरुवात केली. मीटिंग सुरुवात झाली आणि मीटिंग सुरुवात होत असताना मीटिंग मध्ये 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले. ते म्हणलो, प्रभू हे असं कर, प्रभू ते तसं कर, प्रभू असं होऊन दे, प्रभू तसं होऊन दे. आणि एकही मुंगी मारायला तयार ठिकाणी मुंगी सुद्धा हालायला तयार नाही. पहिल्या दिवशी तिथे चमत्कार घडले, लंगडे चालले, मुके बोलले, मेलेले उठले, अनेक चमत्कार घडले पहिल्या दिवशी. पण दुसऱ्या दिवशी तिथे काहीच व्हायला तयार नाही. आणि ते थोडे हताश झाले, थोडे निराश झाले. आणि मग ते थोडेसे मनामध्ये एकदम हे झाले. कशा तरी प्रकारे त्यांनी मीटिंग पार पाडली आणि ते त्यांच्या रूमवर आले आणि प्रभूला त्यांनी प्रार्थना केली, देवा माझं काय चुकलं, माझ्याकडून काय चुकलं प्रभू, दुसऱ्या दिवशी तू तो कार्य का नाही केलं. आणि परमेश्वर त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस तू जेवायला बसला होता त्यावेळेस मी तुला सांगितलं तीनदा, उठ प्रार्थना कर, उठ प्रार्थना कर. त्यावेळेस तू काय केलं, काना डोळा केला. मी तुला सांगतो प्रार्थना कर. आणि तुम्हाला प्रभू स्वादिष्ट पदार्थ आहे, बिर्याणी आहे आणि चांगले चांगले पदार्थ आहे आणि हे सोडून तुम्हाला सांगतो प्रार्थना कर. आणि मी कसं काय प्रार्थना करू, पीस कुणी खाऊन घेतल्यानंतर मला राहील का काय आहे का नाही. पीस जर संपले तर कसं व्हायचं माझं, मी कसं प्रार्थनेत बसतो प्रभू. आणि दुसऱ्या दिवशी काहीही चमत्कार घडला नाही. परमेश्वर ज्या काही गोष्टी आपल्याला सांगतो त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. प्रियानो, अब्रामाला देवाने सांगितलं आपल्या पुत्राचं अर्पण कर. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला अर्पणाविषयी सांगत आहे, आपल्या समर्पणाविषयी आपल्याला सांगत आहे. परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. परमेश्वर म्हणतो, उठ पहाटे प्रार्थना कर. किती लोक उठून पहाटे प्रार्थना करतात. आता आपल्याला तर करावंच लागणार आहे. काही लोक उठून पहाटे 6 वाजता 5 वाजता उठ पहाटे आराधना कर, उठ पहाटे बायबल वाच, उठ देवाच्या सानिध्यामध्ये बस. आणि अब्राम भल्या पहाटे उठला. प्रियांनो, आपल्याला सुद्धा रोज आपलं अर्पण सादर करायचं आहे. परमेश्वर आपल्या जीवनाचं सर्व समर्पण करायचं आहे. पहाटे उठायचं आहे. परमेश्वर आपल्याला सांगणाऱ्या गोष्टीचं आपलं अर्पण सादर करायचं आहे. सकाळी उठायचं आहे, आराधना करायची आहे, प्रार्थना करायची आहे, बायबल वाचायचं आहे. परमेश्वर ज्या गोष्टी आपल्याला सांगतो त्याचं अर्पण घेऊन पहाटे त्याच्या समोर यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये पहाटे उठून प्रार्थना करणं खूप चांगलं आहे. पण हीच गोष्ट हिवाळ्यामध्ये जर करायची वेळ आली तर बरेचसे लोक हिवाळ्यामध्ये कसे असतात, कारण सर्वांच्या समोर कारण काय येतं, थंडी लय आहे. काय सांगतात, थंडी लय आहे. आणि थंडी जादा असल्यामुळं काय होतं, प्रार्थना हिवाळ्यात करत नाही. प्रार्थना ही उन्हाळ्यात जास्त होते, कारण उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असते, रात्रभर गरम झालेलं असतं म्हणून पहाटे लवकर जाग येते आणि मग टाइम जात नाही, तो थोडी प्रार्थना करूया, है का नाही. परंतु हीच गोष्ट हिवाळ्यामध्ये होत नाही. आणि हिवाळ्यामध्ये तो मनुष्य संपूर्ण आपलं जीवन झोपेमध्ये घालवतो. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतो, कोणताही ऋतू असू द्या, कोणतीही वेळ असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, काहीही असू द्या, आपल्याला उठून सकाळी देवाला अर्पण सादर करायचं आहे. हालेलुया. अब्राम नित्यप्रमाणे परमेश्वराला अर्पण करणारा होता. परमेश्वर त्याला सांगितलं, उठ आपल्या मुलाचं अर्पण कर. आता परमेश्वर जर तुम्हाला सांगितलं ह्या वेळेला उठ अर्पण कर,
आपण काय करू? आता आपण काय करू? हा? आपण शोधायला लागेल. येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना शिष्याचे पाय त्यांनी धुतले. त्याने पाणी घेतलं, शिष्यांचे सर्वांचे तो पाय धुत होता आणि पेत्राचे पाय धुवायला लागला. पेत्र म्हणला, प्रभूजी माझे पाय नका धुवू, मला संपूर्ण धुवून काढा, मला पूर्ण धुवा. आणि त्या ठिकाणी प्रियांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही या गोष्टी, काही भागात असेल महाराष्ट्राच्या, पण काही भागामध्ये केरळामध्ये एकमेकाचे पाय धुतले जातात. आता ठीक आहे, पायाची कोणाची काय परिस्थिती असेल ती मी नाही सांगू शकत, परंतु पाय धुतले जातात, त्याला नम्रतापणा म्हणतात. परमेश्वर ज्या काही गोष्टी आपल्याला सांगतो ते आपण केल्या पाहिजे प्रियांनो. परमेश्वर जे काही बोलतो आपल्याशी ते आपण केलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जर म्हणला प्रार्थना कर तर प्रार्थना केल्याच पाहिजे. परमेश्वर म्हणला बायबल वाच तर बायबल वाचलं पाहिजे. परमेश्वर म्हणलं उठ आणि अमक्या अमक्या भागात जाऊन सुवार्ता सांग. पुढे आता परमेश्वर समजा तुम्हाला आज बोलला जा गडचिरोलीला जाऊन सुवार्ता सांग, गडचिरोलीला जा सुवार्ता सांग, मग काय करणार? जाणार. पहा आता तुम्ही परमेश्वर ऐकत आहे, मी तर काय नाही, परमेश्वर बोलत आहे, तुम्ही आता बोलत आहे. गडचिरोली हा भाग नक्षलवादी भाग आहे. गडचिरोली भागामध्ये दिवसा गोळ्या घालतात आणि मारून टाकतात. गडचिरोली भागामध्ये नवीन मनुष्य गेला तर दिसल्यानंतर त्याला गोळ्या घालतात. गोळी घालता काय फरक पण आला होता एक पाच त्याला पाहिजे. प्रियांनो, ज्यावेळेस तो प्रसंग येऊ शकतो आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. पण परमेश्वर जर सांगतो कठीण गोष्टी, तर कठीण गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. अब्राहामाच्या जीवनामध्ये कठीण गोष्ट होती, आपल्या पुत्राचं त्याला अर्पण करायचं आहे. आपल्या पुत्राला परमेश्वर म्हणला त्याला उठ आणि त्याला घेऊन जा आणि त्याचं अर्पण कर. किती कठीण गोष्ट आहे प्रियांनो, किती अवघड आहे. एकुलता एक पुत्र दिला मला दैवाने आणि याचं अर्पण करू. पण अब्राहम विश्वास होता, अब्राहम नीतिमान होता, अब्राहम देवाच्या सानिध्यात चालला होता. तो कशाच गोष्टीला घाबरला नाही. देवासाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्या करायला थोडं अवघड आहे. हालेलुया. जर आपण अर्पण करायला तयार आहे तर मी असं म्हणाल की प्रत्येक रविवारी तुम्ही या ठिकाणी अर्पण घेऊन येणार की नाही येणार? एखादा रविवारी खाडा झाला मग काय आणणार? काय आणणार? दर रविवारी हे आपलं उपस्थितचं अर्पण आहे. हालेलुया. दर रविवारी जर चर्चला आपण उपस्थित राहिलो हे एक अर्पण आहे आपलं. दर संडेला आपण चर्चला ना हे देवाचा आदर करणं आहे. दर रविवारी आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याच्या मंदिरामध्ये येणं म्हणून आपण त्याला सन्मान करणं आहे. सॉरी, काही राग मानू नका. काही पहिले फक्त पहिल्याच रविवारी हजर असतात. इतर रविवार ठीक आहे, काही ना अर्जंट कामं असतात, मान्य, त्या कामाबद्दल मी बोलत नाही, काहींच्या मागे कामं असतात. पण जे रविवार असतात महिन्याचे 4 असतात, काही महिन्याचे 5 येतात रविवार, काही 4 काही 5, कमीत कमी त्यातले कमी कमी 3 रविवार किंवा 2 रविवार अटेंड आपण करायला पाहिजे. हे आपलं अर्पण आहे. महिन्यात तो महिना हे आपलं अर्पण होऊ शकत नाही. देव या गोष्टी मान्य करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. जर देवावर आपण प्रेम करत आहोत, देवावर जर आपली प्रीती आहे, तर काही झालं तर मी चर्चला जाणार 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 आणि माझं अर्पण, माझ्या जीवनाचं अर्पण, माझ्या जीव आत्मा शरीराचं अर्पण मी मंदिरामध्ये सादर करणार. मी पैशाविषयी बोलत नाही. तुम्हाला अर्पण काही आणायचं याबद्दल मी पैशाविषयी काहीही बोलणार नाही. फक्त बोलणार तुमचा जीव आत्मा शरीराच्या विषयी तुमच्यासाठी बोलणार आहे. कारण हे अर्पण देवाला हवा आहे प्रियांनो. हे अर्पण परमेश्वराला हवा आहे. आपला जीव आत्मा शरीर याचं अर्पण आपल्या मंदिरामध्ये घेऊन यायचं आहे प्रियांनो. आणि अब्राहमाने आणलेलं आहे आणि त्याने ती क्रिया केली, विधी रचली. विधी रचून आपल्या पुत्राला त्याच्यावर त्याने ठेवलेला आहे. अंतकणामध्ये कसं तरी त्याचं झालं असन. लाकडं ठेवले, विधीवर सगळं ठेवलं आणि पुत्र म्हणतोय बाबा सरळ झालं, कुकडू कुठे, अर्पण कुठे? अर्पण बाळा परमेश्वर अर्पण देईल, बाळा परमेश्वर अर्पण देईल. त्याच्या अंतकणामध्ये अश्रू आले असेल, त्याच्या मनामध्ये अश्रू आले असेल, त्याला एकदम कसतरी वाटलं असेल की माझा ज्याला मला अर्पण करायचं आहे तोच मला विचित आहे.
की अर्पण कुठं आहे? अरे अर्पण तर तूच आहे, तुलाच मला अर्पायचं आहे, आता तुलाच मला आता कापायचं आहे. पण परमेश्वर कोणाच्याही शक्तीच्या पलीकडे परीक्षा न पाहणारा देव आहे. परमेश्वर कोणाच्या संकट येणाऱ्या संकटाच्या जादा परीक्षा न पाहणारा परमेश्वर आहे. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत काम केलं आणि देवाने अब्रामाला अर्पण्यासाठी त्याच्या पुत्राचं अर्पण होऊ दिलं नाही, तर त्या ठिकाणी त्याला एक अर्पण दिलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वरचं अर्पण ज्यास आपण करतो, ज्यास मंदिरामध्ये येतो, त्यावेळेस पहिलं अर्पण असेल ते वेळेचं अर्पण. हालेलुया. मंदिरामध्ये जर यायचं आहे तर सगळ्यात पहिले मी तिथं हजर राहील. मंदिराचं टायमिंग जर सकाळीच मला कोणतरी म्हणलं काय नाही, एक जण मला की आपल्या चर्चचं टायमिंग बदला, चर्चचं टायमिंग एका वेळेत ठेवा आणि वेळेमध्येच हजर व्हा. आपण म्हणला कोणतरी म्हणलं, नाव नाही सांगत. बाबा म्हणले, त्यांनी हात वर केलं, बाबा म्हणले आपल्या चर्चचं एक टायमिंग करा आणि 11 वाजता वेळेत म्हणणार नाही टाइम म्हणणार. परंतु ते वेळेचं सुद्धा अर्पण महत्वाचं आहे. जर चर्च टायमिंग 11 आहे आणि चर्च टायमिंग आपण 11च्या आत जर हजर झालो, समजा चर्च टायमिंग 11चा आहे, जर 11:15 आपण इथं आलो आणि काही गोष्टी चर्चसाठी आपण जर केल्या तर तेही अर्पण देव मान्य करी. हालेलुया. तेही अर्पण देव मान्य करी. चर्च टायमिंग 11चा आहे आणि चर्च टायमिंग जर 11चा असेल आणि आपण जर 12ला इथं आलो, परमेश्वर म्हणशील मी काय करू आता? मान्य नाही. मी तुला काय आशीर्वाद देऊ? तू वेळेत हजर नाही राहिला. बऱ्याचशा वेळा अशा गोष्टी घडून जातात की टायमिंग मध्ये देव कार्य करीत असतो. देवाचा नियम, देवाच्या पद्धती, काम करण्याच्या ज्या गोष्टी आहे, हा सर्व देवाच्या वेळेमध्येच असतो. काही कारणाअभावी, काही कारणास्तव वेळ जर झाला चर्च ना, त्याबद्दल परमेश्वर काहीच करू शकत नाही. अचानक काही अडचणी येऊ शकतात, मान्य आहे मला, अचानक काही गोष्टी होऊ शकतात, परंतु तुम्ही निर्णय घेऊन आले की देवा मला 11 वाजता तिथे घेऊन चल आणि मला आशीर्वादित करतो. माझं जीवन आशीर्वादित कर, मला अभिषेक कर, मला सामर्थ्याने भर, माझ्यावर कृपा कर, माझ्या लेकराला पवित्र आत्म्याने भर, माझ्या पत्नीला पवित्र आत्म्याने भर, मला पवित्र आत्म्याने भर, माझ्या कुटुंबाला पवित्र आत्म्याने भर, माझ्या कुटुंबाचं तारण कर. हे अर्पण आपल्याला परमेश्वर समोर सादर करायचं आहे. काय नाही, पाळक साहेब आले उशिरा म्हणून मी बी उशिरा जाईन, पाळक साहेबाला उशीर होतो म्हणून मी बी उशिरा येईन. हे अर्पण परमेश्वर मान्य करत नाही. पाळक साहेब उशिरा येऊ अगर नाही हो, त्या आधी आपण तिथं हजर जाऊन चर्च मध्ये येऊन गुडघे टेकले पाहिजे. हालेलुया. पाळक साहेब किती वाजता येते हे टायमिंग न पाहता आपण मंदिरामध्ये जाऊन अश्रू ढाळायला पाहिजे अनेकांसाठी. त्या दिव्याचं तारण कर. आमच्या राहुरी तालुक्यात मोठं संजय येऊन दे, आमच्या नगर जिल्ह्यात मोठं संजय येऊन दे, आमच्या महाराष्ट्रामध्ये संजय येऊन दे. आणि परमेश्वर तुमचं अर्पण पाहून देव मोठं कार्य भागामध्ये करेल. आपल्याला आशीर्वाद मिळाले, आपलं तारण झालं, आपण साऱ्या गोष्टी सुखी झाल्या, आपल्याला सर्व मिळालं म्हणजे भागलं का? नाही भागलं. परमेश्वर आपल्याला काम दिलेलं आहे. जा, जे हरवले आहेत त्यांना शोधा, जे दुःखी पीडित आहे त्यांच्याकडे जा, जे निराश हातात आहे त्यांच्याकडे जा, जे उदासीन आहे त्यांच्याकडे जा, जे रडत आहे जीवनामध्ये त्यांच्याकडे जा, जे आपल्या जीवनामध्ये हरलेलं आहे त्यांच्याकडे जा, जे आत्महत्याचे वाटेवर आहे त्यांच्याकडे जा, जे जीवनामध्ये हताश झाले त्यांच्याकडे जा, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आक्रोश करत आहे हॉस्पिटलमध्ये की आम्हाला कोण सहाय्य करीन, त्यांच्याकडे जा. त्यांना जाऊन सांगा, प्रभू तुझ्यावर प्रेम करत आहे, येशू तुझ्यावर प्रेम करत आहे, येशूची प्रीती तुझ्यावर उतरत आहे, तो तुला स्पर्श करत आहे. आणि प्रियांनो, हे तुमच्या जीवनामध्ये अब्रामासारखे आशीर्वाद तुम्हाला द्यायला सुरुवात. हालेलुया. अब्रामाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं की शेवटपर्यंत अब्रामाने आपले अर्पण सादर केलेलं आहे. एका पुत्राचं बलिदान करण्यासाठी, अर्पण करण्यासाठी माग पुढं पाहिलेला नाही. तुम्हाला सांग का, तुम्ही आता काही गोष्टी बोललेल्या या ठिकाणी, पण आपल्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीला जर म्हणलं ना, एखाद्या मुलाला तुमचा मुलगा मिलिटरीमध्ये टाका, तर आपले आई वडील काय म्हणतात, माझा सोन्या लाडाचा दादा लाड्याचा आणि त्याला मिलिटरीमध्ये पाठवू का? और मिलिटरीत कोणी पाठवित नाही आणि देवाला अर्पण करू का मी त्याला? मिलिटरीत पाठवायची आणि कोणते ना भाऊ, आणि त्याला मिलिटरीत, तिकडे गोळ्या मारिते, तिकडे काय होतं, मिलिटरीत खायला मिळत नाही, किती हाल आहे, आणि तिकडे त्याला पाठवू नको रे भाऊ, आपल्याला काही काम धंदा कर, नको जाऊ तिकडे. काय ते मिलिटरी मध्ये काय आहे तिथं? असे आपल्या इकडचे काही लोक म्हणतात, माझा एकच सोन्या आहे, एकच दादा आहे, एकच भाऊ आहे, त्याला मिलिटरीत नो 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 मिलिटरीत नो, आहे का नाही?
मिलिटरी जाऊन त्याचं काय अर्पण करतो तिकडं. परंतु प्रियांनो, तुम्हाला माहित नाही, इस्रायल देश असा देश आहे, राष्ट्राध्यक्षाचा जर मुलगा असला त्याला मिलिटरीत जावाच लागतं. इस्रायल देशामध्ये कोणी असू द्या, राष्ट्राध्यक्ष असू द्या, नाही तर कोणताही मनुष्य असता, त्यांच्या कुटुंबाचा प्रत्येक व्यक्तीला मिलिटरीमध्ये जावाच लागतं. आपल्याकडे कंपल्सरी नाही. आपल्याकडे कंपल्सरी जर झालं ना तर आपला लाड तिथे दिसून येईल, आपल्या बऱ्याचशा गोष्टीचं अर्पण तिथे दिसून येईल, आपल्या त्या गोष्टी दिसून येईल. आज जर परमेश्वर तुम्हाला म्हणला की आपल्या मुलाचं समर्पण अर्पण देवाच्या सेवेला कर, तुम्ही म्हणतो देवा कसं करू. हन्नाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, बऱ्याच वर्षानंतर तिला पुत्र झाल्यानंतर तिने मंदिरामध्ये नेऊन त्याचा अर्पण केलेला आहे. माझा बाळ छोटा आहे, बाळाला कसं काय लगेच मंदिरामध्ये नेऊन त्याचं अर्पण करू, कसं काय त्याला देऊ. माझं बाळ छोटा आहे अजून, त्याला अजून मला अंडे खाऊ घालायचे आहे, त्याला दूध खाऊ घालायचं आहे, त्याला चिकन खाऊ घालायचं आहे आणि मंदिरामध्ये नेऊन त्याला अर्पण करू. बाळ अजून 18 वर्षाचं होईल, मतदानाचा अधिकारी, चांगलं संज्ञान होईल, चांगलं घोडमा होईल माझं बाळ, आणि मग मी त्याला मंदिरामध्ये नेईन. हालेलुया. अशा प्रकारे देव अर्पण मान्य करत नाही. देवाला अर्पण लागत आहे त्याच्या टायमिंग मधलं, त्याच्या वेळेमधलं, त्याच्या आज्ञेमधलं अर्पण परमेश्वराला लागतं. हालेलुया. आणि अब्रामाने आपल्या जीवनामध्ये अर्पण सादर केलेलं आहे. अब्रामाने आपल्या जीवनामध्ये पुत्र देऊन टाकलेला आहे. आणि अजून एका व्यक्तीने तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण आणलेलं आहे. हालेलुया. अजून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने अर्पण दिलेलं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. तो कोण आहे? तो कोण आहे? कोण आहे? बोला. प्रभू येशू ख्रिस्ताचं परमेश्वराने पित्याने अजून एक अर्पण दिलेलं आहे तुम्हाला. ते अर्पण म्हणजे येशू ख्रिस्ताचं अर्पण, विधीवर अर्पण त्याचं दिलेलं आहे प्रियांनो. पण आज त्या अर्पणाबद्दल आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय वाटतं? त्या अर्पण जे परमेश्वराने वाहिलेलं येशू ख्रिस्ताने, त्या अर्पण जे समर्पण केलेलं आपल्यासाठी, आपल्या पापासाठी, आपल्या शापासाठी, आपल्या आजारासाठी, आपल्या दुःखासाठी, आपल्या अनेक कष्टासाठी जे अर्पण त्यांनी केलेलं आहे, त्या अर्पणाबद्दल आपण काय करतो? त्याच्या डोक्यात काट्याचे मुकुट घातले, त्याच्या छातीत भाला खुपसला, त्याला मारलं, त्याला त्याच्या तोंडात थुकलं, त्याला बराचसा त्रास झाला, त्याला बऱ्याचशा वेदना झाल्या आणि तो सहनच करत आहे. परंतु आता जर मी म्हणतो आपण एक अर्धा तास गुडघ्यावर येऊन प्रार्थना करूया, करतात? बरेच जण म्हणतील नाही ना, खाली लय खडे टोचतील. काय होईल? हे खाली खडे टोचतील ना, नका ना गुडघ्यावर येऊन प्रार्थना करू. अशी मांडीवरच चालतं नको प्रार्थना, गुडघ्यावरची प्रार्थना नको. खडे कसे पहा ना, ते पाहूनच मला अंगावर काटा फुटतोय, आहे की नाही? आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं आणि त्याचं अर्पण तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. आज तुम्ही आलेला आहे त्याच्या अर्पणाचा स्वीकार करायला. आज त्याचं तुम्ही प्रभू भोजन घेणार आहे, आज त्याची भाकर आणि तुम्ही आज त्याचं रक्त पिणार आहे. पण आज आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे का? आठवडाभर आपण आपल्या जीवनामध्ये किंवा मागच्या महिन्यापासून तर ह्या महिन्यापर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण किती समर्पण परमेश्वराला केले? आपण किती वेळा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आवडीप्रमाणे चाललेलो हो? किती वेळा देवाला समर्पण केलं आहे? परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या का जीवनामध्ये? परमेश्वराचं असणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या आहेत का? परमेश्वराचं अर्पण करण्यासाठी फक्त मंदिरामध्ये येणं हा भाग नाही, तर परमेश्वराचं अर्पण करणं अनेक गोष्टीचा भाग आहे. जे दीन दुबळे आहेत त्यांना सुद्धा मदत करायची आहे, जे अनाथ आणि विधवा आहेत त्यांना सुद्धा मदत करायची आहे, जे दुःखी पीडित आहेत त्यांना मदत करायची आहे, जे आपल्या जीवनामध्ये हरलेले आहे त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने अनेकांच्या काळजी आणि चिंता व्हायला, येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने अनेकांकडे बघितलेलं आहे आणि सर्व मानव जातीसाठी त्याने आपलं अर्पण सादर केलेलं आहे. प्रभू येशू म्हणला, हे पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन दे. आपल्याला जर टळत असेल तर टळू दे, नाहीतर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन दे. आणि प्रभू येशूचं अर्पण त्यांनी सादर केलेलं आहे. हालेलुया. एवढा मोठा अर्पण बलिदान प्रभू येशूने सादर केलेलं आपल्याला. आणि प्रभू येशूचं अर्पण झालं म्हणून तुम्ही आणि आम्ही आज आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी
येशूने अर्पण दिल्यामुळं येशूने साऱ्या गोष्टीचं समर्पण केलं, सर्व अर्पण त्यांनी वधस्तंभ दिलं आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही आज जिवंत आहोत. आणि म्हणूनच आज तुम्हाला आणि मला जीवन लाभलेलं आहे, म्हणूनच तुम्हाला आणि आम्हाला शांती लाभली आहे, म्हणूनच तुम्हाला आम्हाला आनंद लाभलेला आहे. मी काय करू प्रभू तुझ्यासाठी? प्रभू मी काय करू? प्रभू म्हणतो काही नको करू, फक्त प्रार्थना कर. काय केलं? काय बाळासाहेब अशी प्रार्थना करा ना, कशी? एवढा आशीर्वाद मला मिळाला. फुकट का आशीर्वाद? देवाने फुकट आशीर्वाद ठेवला का? तो तू काही करशील, पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडशील आणि बाळासाहेब एवढी मोठी प्रार्थना करा. कशासाठी? लय आशीर्वादित मला व्हायचं आहे आणि तू काही कर तिकडे. अरे कस काय देव आशीर्वादित करील? देव मनुष्याचं जीवन पाहतो, देव मनुष्याला बारकाईने पाहतो, देव मनुष्याचं उठणं बसणं नीट पाहतो. हा जाब रक्ताचा जाब आहे. जे रक्त आपण प्राशन करण्याचं आहे, जे रक्त आपण सेवन करण्याचं आहे, जे भाकर वधस्तंभावर मोडलेलं आहे ते खाणार आहे, त्याचा जाब परमेश्वर आपल्याला विचारणार आहे. पण आपल्या जीवनाचं रोज अर्पण आपल्याला करायचं आहे, रोज समर्पण आपल्याला करायचं आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपोस्तोवर परमेश्वराला अर्पण आपल्याला सादर करायचं आहे. हालेलुया.